नमस्कार. आज आपण एका विशेष कथेबद्दल बोलणार आहोत. महाशिवरात्रीच्या निमित्तानेही नेहमी सांगितली जाते. हो, म्हणतात की ही सूतजींनी शौनकादी ऋषींना सांगितली होती. बरोबर. आणि ही कथा एका शिकाऱ्याची आहे, त्याच्या एका अनपेक्षित प्रवासाची. म्हणजे बघा, ही फक्त शिकारी आणि हरणीच्या भेटीची गोष्ट नाहीये. नाही, यात नकळत घडलेल्या व्रताचं फळ आहे, सत्यवचनाचं सामर्थ्य आहे आणि हो, हृदय परिवर्तन. अगदी. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया यात काय काय आहे. नक्की. तर गोष्ट सुरू होते विंध्य पर्वतावरच्या घनदाट जंगलात, नाही का? हो, एक शिकारी म्हणजे व्याध नेहमी सारखा शिकारीला निघालेला. आणि तो दिवस असतो महाशिवरात्रीचा, पण त्याला कल्पना नसते याची. अजिबात नाही. तो असाच फिरत असतो आणि त्याला एक शिवालय दिसतं. अच्छा. कसं? तर दिव्यांनी फुलांनी सजवलेलं. तिथे ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणतायत. शिवलिंगावर अभिषेक सुरू आहे. भक्त भजन कीर्तनात दंग आहेत. म्हणजे एकदम शांत पवित्र असं वातावरण. अगदी. आणि त्या वातावरणाचा नकळत का होईना थोडा परिणाम होतो त्याच्यावर. मग तो शिकारीसाठी जागा शोधतो आणि एका झाडावर चढतो. ते झाड बेलाचं असतं, बरोबर? हो, बेलाचं झाड. आणि गंमत म्हणजे त्याच झाडाखाली एक शिवलिंग असतं. योगायोग असतो. आता रात्रभर तो त्या झाडावर बसलेला, शिकारीच्या शोधात. आणि नकळतपणे त्याच्या हातून पानं पडतात खाली. हो, बेलाची पानं. आणि कदाचित त्याच्या शरीरावरचं पाणी असेल किंवा दव असेल, ते थेंबही शिवलिंगावर पडत राहतात. म्हणजे नकळत शिवपूजा घडली. अगदी. उपवास तर होताच, कारण काही खाल्लेलं नव्हतं. जागरणही झालं रात्रभर. आणि वर ही पूजा, बेलपत्र आणि जल. इथून खरी गोष्ट सुरू होते. बरोबर. रात्रीचा पहिला प्रहर. एक हरिणी येते तिथे पाणी प्यायला. आणि ती गर्भवती असते. हो. शिकारी तिला पाहतो, धनुष्याला बाण लावतो, नेम धरतो. आणि मग काय आश्चर्य, ती हरिणी माणसाच्या वाणीत बोलते. काय सांगताय? हो. ती विनवणी करते की बाबा रे, मला मारू नकोस, मी गर्भवती आहे. अरे रे. ती म्हणते, बाळाला जन्म देते आणि मग मी स्वतः परत येईन तुझ्याकडे. वचन देते ती. नुसतं वचन नाही देत, ती गर्भहत्या आणि स्त्री हत्येसारख्या पापांची आठवण करून देते, त्याचे भयंकर परिणाम सांगते. म्हणजे ती फक्त दया मागत नाहीये, तर धर्माची आठवण करून देते. अगदी. ती गुरुनिंदा, वेदविक्री, व्यभिचार अशा अनेक पापांचा उल्लेख करते, जेणेकरून शिकाऱ्याला तिच्या वचनावर विश्वास बसावा. आणि बसतो का विश्वास? शिकारी तर अवाक होतो, पण तिच्या बोलण्यातला जो आत्मविश्वास असतो, जी कळकळ असते, ती पाहून तो तिला जाऊ देतो. म्हणजे त्याच्या मूळ स्वभावाविरुद्ध जाऊन तो निर्णय घेतो. हा पहिला धक्का त्याच्या सवयीच्या वृत्तीला. मग दुसरा प्रहर. दुसऱ्या प्रहरी दुसरी हरणी येते. ती आपल्या पतीला शोधत आलेली असते. ती पण बोलते. ती सुद्धा मनुष्यवाणीत बोलते आणि ती पण वचन देते की पतीला भेटून परत येते. अच्छा. ती वेगळ्या पापांचा उल्लेख करते. पतिव्रता स्त्रीचा त्याग करणं, ब्राह्मणांचा अपमान, तीर्थक्षेत्री जाऊन पाप करणं. तिसऱ्या प्रहरी कोण येतं? तर पहिल्या हरिणीचा पती आपल्या पाडसांसोबत. अरे बापरे. तोही विनवणी करतो. म्हणतो, या मुलांना त्यांच्या आईकडे सोडून येतो आणि मग तुझ्या स्वाधीन होतो. तो कोणत्या पापांचा उल्लेख करतो? तो वचनभंग, विश्वासघात, खोटं बोलणं या पापांबद्दल बोलतो. जणू काही समाजातले आणि व्यक्ती म्हणून पाळायचे नियमच तो सांगतोय. आणि शिकारी त्यालाही वचन घेऊन जाऊ देतो. म्हणजे एका रात्री 3 वेळा शिकार समोर येऊन त्याने सोडून दिली, केवळ वचनावर विश्वास ठेवून. हो. आणि आता उजाडायला लागतं. पहाट होते. आणि मग येतो तो क्षण. ती तिन्ही हरणं, म्हणजे पहिली हरणी, दुसरी हरणी आणि तो पती आपल्या पिलाबाळांसकट, कुटुंबासकट शिकाऱ्यासमोर हजर, वचन पाळायला. खरंच? काय बोलताय? हो. त्यांचं ते सत्य आचरण, ती वचनबद्धता पाहून शिकाऱ्याचं मन अक्षरशः द्रवतं. त्याचं हृदय परिवर्तन होतं. अगदी. त्याला आठवतं, रात्रभर नकळत उपवास घडला, जागरण झालं, शिवपूजा झाली आणि समोर हे सत्यवचनी प्राणी. त्याच्या मनात विचार येतो की अरे रे, हे निरपराध जीव वचन पाळायला आलेत आणि मी पापी, मी यांना मारणार होतो. त्याला स्वतःच्या हिंसक वृत्तीची, पापांची लाज वाटते, शरम वाटते. आणि मग तो काय करतो? तो त्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, तुम्ही धन्य आहात, जा सुखाने जगा. तो त्यांना जीवनदान देतो. वा, काय विलक्षण बदल. यालाच म्हणतात अज्ञात सुकृती, म्हणजे नकळत केलेल्या चांगल्या कर्माचं फळ. आणि याच क्षणी आकाशवाणी होते किंवा भगवान शंकराचे गण एका दिव्य विमानातून तिथे येतात. अच्छा. ते शिकाऱ्याला सांगतात, अरे व्याधा, तुला नकळत का होईना महाशिवरात्रीचं व्रत घडलं आहे.
उपवास, जागरण, शिवपूजा यामुळे तुझी सगळी पापं नष्ट झाली आहेत. म्हणजे त्याला फळ मिळालं. हो, इतकंच नाही, त्या शिकाऱ्याला आणि त्या सत्यनिष्ठ हरणांच्या कुटुंबाला सगळ्यांना तात्काळ मोक्ष मिळतो. ते शिवलोकी जातात. काय सुंदर शेवट आहे कथेचा. ही कथा ऐकण्याचं सुद्धा पुण्य मिळतं असं म्हणतात. हो, असं मानलं जातं. तर या कथेतून आपल्याला काय काय कळतं? एकतर महाशिवरात्री व्रताचं महत्त्व कळतं. बरोबर. दुसरं म्हणजे नकळत केलेल्या सत्कर्माचं सुद्धा किती मोठं फळ मिळू शकतं हे दिसतं. तिसरं म्हणजे सत्यवचनाचं सामर्थ्य. त्या हरणांनी ते दाखवून दिलं. आणि करुणेचा प्रभाव. शिकाऱ्याच्या मनात करुणा जागी झाली आणि त्याचं जीवनच बदलून गेलं. पण मला वाटतं याही पलीकडे एक गोष्ट आहे. कोणती? प्राण्यांनी दाखवलेली नैतिकता आणि एका सामान्य हिंसक माणसाचं झालेलं ते उदात्त परिवर्तन. अगदी. अजाणतेपणेची उपासना आणि सात्विक जीवांचा म्हणजे त्या हरणांचा सत्संग, या दोन गोष्टी किती प्रभावी ठरू शकतात याचे हे उदाहरण आहे. आणि हो, ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. आपल्या रोजच्या जगण्यात आपण नकळत सहजपणे अनेक गोष्टी करत असतो. त्या लहान वाटणाऱ्या कृतीसुद्धा आपल्यावर आणि इतरांवर किती अनपेक्षितपणे परिणाम करू शकतात, नाही का? खरंय, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. ओम नमः शिवाय.